एकूणच अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या पाहायला मिळतोय। तर अंतरवाली सराटीमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इथे मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत। जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये देखील मतदान प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली आहे। अंतरवालीतील नागरिक जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मतदानासाठी देत आहेत, घराबाहेर पडतायत आणि आपण पाहिलं तर मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर अंतरवाली सराटी हे गाव घनसावंगी मतदारसंघामध्ये येतं आणि घनसावंगी मतदारसंघामध्ये जवळपास राजेश टोपे असतील, हिकमत उडाना असतील आणि सतीश गाडगे यांच्यामध्ये तिरंगी लढत होताना पाहायला मिळते। आपण पाहिलं तर अंतरवाली सराटीतील आजी ज्या आहेत त्या देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेल्या आहे आणि काही वेळातच त्या मतदान देखील करतील। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर घनसावंगी मतदारसंघामध्ये या वेळेला तिरंगी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। शरद पवार गटाचे राजेश टोपे असतील, शिवसेनेचे हिकमत उडान आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सतीश गाडगे या तिघांमध्ये जी आहे ती लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे मराठा आंदोलनाचे एक केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये देखील मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अंतरवाली गावातील नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानाला प्रतिसाद देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना।